मित्रांनो नमस्ते. आपण गणिताचं अनियमित पूर्वतयारी म्हणून परीक्षेची पूर्वतयारी म्हणून घातांक व घनमूळ क्यूब अँड क्यूब रूट हे प्रकरण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. घातांकाचे नियम रूल्स ऑफ इंडायसेस त्याच्यामध्ये सुरुवातीला पहिला नियम आपण पाहणार आहे. पहा इथं ए चा m वा घात a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n म्हणजेच a चा m वा घात गुणवले a चा n वा घात आणि बरोबर तिथं या ठिकाणी काय केलं पहा. तर यांचा कॉमन काढलाय a त्याचा m अधिक n वा घात. ठीक आहे. तर याला आपल्याला कसं घेता येईल. तर समजा उदाहरणार्थ 5 चा घन गुणाकारात 5 raised to 4. तर याचं आपल्याला कसं घेता येईल. 5 चा घन अधिक 4 म्हणजेच 5 चा 7वा घात. अशा पद्धतीने म्हणजे घात पाया समान असताना ज्या वेळेला बेस सेम आहे त्यावेळेला घातांकाची काय होते बेरीज होते. असा हा नियम आहे. आता नेक्स्ट नियम पाहू आपण दुसरा. आता ज्या वेळेला दुसऱ्या नियमामध्ये पहा भागाकार असताना a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. तर आता या ठिकाणी पाया समानच आहे सारखाच आहे a आणि a म्हणजे याचा अर्थ काय तर पाया एकच आहे म्हणजे संख्या एकच आहे तिथं. त्यावेळेला जर भागाकाराची क्रिया असताना घातांकामध्ये काय होते वजाबाकी होते. उदाहरण म्हणून याच्यासारखंच आपण इथे घेऊ. समजा 5 चा 7वा घात घेतला भागिले 5 चा इथं 9वा घेतला असं केलं आपण. आता लहान मोठ्या संख्या या ठिकाणी आल्या तर 5 चा इथं काय येणार 7 वजा 9वा घात म्हणजेच 5 चा ऋण वर्ग. कारण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करताना मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला उत्तराला द्यावं लागेल. त्यानंतर पहा या ठिकाणी आहे तिसरं पाहूया. आता कंसात ए गुणवले बी आणि त्या कंसाचा m वा घात दिलाय तिथं. तर आता इथं मात्र फरक आहे. आता ए वेगळी संख्या आहे बी वेगळी संख्या आहे. आतापर्यंतच्या नियमामध्ये कसं होतं की पाया समान होता म्हणजे ए हाच होता बेस. पण या ठिकाणी आता ए आणि बी असे वेगवेगळे आहेत. तर त्यावेळेला बघा इथं काय होतं कंसामध्ये जर असतील तर या ठिकाणी त्या कंसाचा घात असेल तर एचा पण m वा घात येतो आणि बीचा पण m वा घात येतो. ठीक आहे. म्हणजे इथं समजा असे असेल या ठिकाणी घेतो मी. पहा 5 गुणवले 7 असेल आणि त्याचा वर्ग असेल तर हीच संख्या कशी लिहिता येईल मला 5 चा वर्ग गुणाकारात 7 चा वर्ग. ठीक आहे. समजला हा नियम. त्यावेळेला तुम्ही व्हिडिओ पाहताय त्यावेळेला हा समजून घ्या नियम कशा पद्धतीचा. आणि हे 7वी मध्ये गेल्या वर्षी तुम्हाला ते झालेलं आहे आणि आय होप तुम्हाला हे नक्कीच समजत असेल. एकदा बेस लक्षात आला पाया आणि घातांक यांच्यामधल्या क्रिया लक्षात आल्या की हे प्रकरण खूप सोपं आहे. आता पुढचा चौथा नियम पहा. इथे ए चा 0वा घात दिलाय आणि त्याची किंमत पुढे दिली म्हणजे ए च्या 0व्या घाताची किंमत किती दिली आहे 1. बऱ्याचदा गणितात असं येतं समजा 4 च्या 0व्या घाताची किंमत किती तर 4 च्या 0व्या घाताची किंमत किती येणार 1 येणार. ठीक आहे. आता समजा बऱ्याचदा असं प्रॉब्लेम येतो. आता इथं समजा 5 चा पहिला घात दिलाय आणि प्रश्नचिन्ह आहे तर मग इथं किती येणार. बऱ्याचदा जम्बलिंग होते कारण इथं बऱ्याचदा 4 च्या 0व्या घाताची किंमत 0च घेतो आपण. तर तसं नाही 4 च्या 0व्या घाताची किंमत किती येते नियमाप्रमाणे 1 येते. तसंच 5 च्या पहिल्या घाताची किंमत किती येणार स्वतः ती संख्या म्हणजे 5च येणार. हे दोघांमधला फरक तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. कारण याच्यामध्ये काय होतो बऱ्याचदा गोंधळ होतो. कारण 5 च्या पहिल्या घाताची किंमत 1 लिहिली जाते आणि इथं समजा 4 च्या 0व्या घाताची किंमत 0 लिहिली जाते. तसं नाही 4 च्या 0व्या घाताची किंमत किती आहे 1 आहे. 5 च्या पहिल्या घाताची किंमत किती आहे स्वतः ती संख्या म्हणजेच 5 आहे. पुढचं पाहू उदाहरण. आता 5वा नियम पाहायचं. ए चा -m वा घात आहे आणि पुन्हा पुढं रेसिप्रोकल केलंय 1/a raised to m. पण m कशात आहेत आता धनमध्ये आहेत किंवा पॉझिटिव्हमध्ये आहेत. तर या ठिकाणी आपण घेऊ समजा इथं 5 ही संख्या नेहमी घेतोय आपण 5 चा ऋण 4था घात आहे
तर याच ठिकाणी तिला कसं लिहिता येईल आपल्याला, एक छेद असताना 5चा चौथा घात. फक्त मायनस साईन घातांकाचं घालवण्यासाठी आपण काय केलं, इथं रेसिप्रोकल किंवा गुणाकार व्यस्त केलेला आहे. समजलं? हे नियम आणि उदाहरण मी जे देतोय तर ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते तुम्ही लिहून घेऊ शकता, वहीवर ते नोट डाऊन करू शकताय. पुढचा 6वा सूत्र पाहू, फॉर्म्युला पाहू. a रेज टू m ब्रॅकेट क्लोज इंटू n रेज टू n. तर a चा m गुणवले n वा घात, म्हणजे इथं या दोघांमध्ये काय होतो, गुणाकार होतो. तर इथं आपण ती संख्या घेऊ. समजा 5चा घन घेतला आणि या 5चा घन आणि त्या पूर्ण घनाचा वर्ग केला, तर ही संख्या कशी घेता येईल आपल्याला, 5चा 3 गुणवले 2 म्हणजेच 3 दोन्ही 6, 5चा 6वा घात असं येणार. त्यांच्या दोघांमध्ये काय होणार, गुणाकार होणार आणि ती संख्या आपल्याला पुढं मिळणार. ठीक आहे. आता पुढचा नियम पाहू. खूप सोपे उदाहरण आहेत हे. पहा आता इथं परत ए डिवायडेड बाय बी आलं. तर आता या ठिकाणी घेऊ आपण, समजा 5/7 आणि त्याचा 5वा घात घेतला. तर या ठिकाणी काय येणार बघा, 5चा 5वा घात छेदस्थानी 7चा 5वा घात ह्या नियमाप्रमाणे. ठीक आहे. हा जो नियम लागू केलाय त्याने, कारण कंसाचा यमवा घात आहे ना, म्हणून एचा सेपरेट आणि बीचा सेपरेट. ठीक आहे. आता पुढचा 8वा नियम, हा शेवटचा म्हणजे दिलेल्या नियमामध्ये शेवटचा. ए छेद बी म्हणजे आत्ताच उदाहरण घेऊ आपण, 5/7 आणि त्याचा मायनस यमवा घात, तर मायनस 6वा घात घेऊ आपण. तर या ठिकाणी तेच काय होणार आपल्याला, समजा तो घातांक पॉझिटिव्ह मध्ये घ्यायचा आहे, तर काय करायचं, छेदाला अंशामध्ये आणि अंशाला छेदामध्ये, म्हणजेच 7/5 केलं म्हणजे थोडक्यात गुणाकार व्यस्त केल्यासारखंच. तर इथं काय येणार, 6 येणार. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे आपले उदाहरणं होते. आणि ह्या नियमांना आपल्याला काय करता येतं, ते गणित सोडवताना त्या जे काही त्यांनी कन्सेप्ट दिलेले आहेत, प्रॉब्लेम दिलेले असतील, त्याच्यामध्ये आपल्याला ते सोडवायला लागणार आहे. चला तर मग आता उदाहरणं पाहूया. आपण 3.1 प्रॅक्टिस एक्झरसाइज आपल्याला सोडवायचं आहे. तर पूर्वी पहा, या ठिकाणी वर्गमुळात 25 ही संख्या घेतलेली आहे. आपल्याला ते ज्ञात आहे, माहितीच आहे. वर्गमुळात 25 बरोबर काय येतं, 5 येतं. म्हणजे 25चं वर्गमूळ 5 येतं. तर याच संख्येला, हे करणीचं साईन आहे बरोबर, तर याच संख्येला कशा पद्धतीने लिहिता येतं, अशाही पद्धतीने लिहिता येतं. म्हणजेच 25चा 1/2 घात किंवा 1 वर्गमूळ बरोबर अशा पद्धतीने लिहिता येतं. याच ठिकाणी बघा, याला कसं लिहिता येईल, घनमुळात 216. तर इथं लिहिताना कसं लिहिलंय, या पद्धतीनं लिहिलंय 216 आणि 1/3 त्याच्या डोक्यावर. म्हणजेच ह्या दोघांचा अर्थ समान आहे. ठीक आहे. या दोघांचा अर्थ समान आहे. ठीक आहे. तर म्हणजे करणीचं साईन न वापरता देखील आपण अशा पद्धतीनं ती संख्या लिहू शकतो. उदाहरणार्थ समजा आता 729 ही संख्या आहे. तर या ठिकाणी ती लिहिताना मला कशी घेता येईल, अशी एक घेता येईल किंवा 729 अशी घेता येईल. म्हणजे थोडक्यात त्याचं वर्गमूळ काढायचं आहे. 36 ही संख्या वर्गमुळात घ्यायची मला, तर ती अशी घेता येईल आणि अशी पण घेता येईल. 64 ही संख्या मला घ्यायची आहे. 64 मला दोन्ही प्रकारे घेता येईल. 64 ही सेम असणार. त्यानंतर ही सेम असणार. आता याच्यात उत्तर मात्र वेगवेगळे येणार. याचं वर्गमूळ काय येणार, 8 येणार बरोबर, आणि याचं घनमूळ काय येणार, 4 येणार. हे लक्षात घ्यायचे. हे आणि हे साईन कसे येतं, सारखेच आहेत आणि तेच आपल्याला पाहायचे. आता पुढं पाहू आपण. बघा इथं 128चं काय म्हणते, ती 7वे मूळ. 1/7 म्हणजेच काय, 128चे 7वे मूळ. इथं 25चे वर्गमूळ म्हणतो आपण, यालाच दुसऱ्या ह्याच्यात 1/2 म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो वर्गमूळ. त्यानंतर इथं 1/3 म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो 216चे घनमूळ. ठीक आहे. तसंच इथं 900चे 12वे मूळ अशा पद्धतीने. ठीक आहे. मग आता समजा एखादी संख्या अशी आपल्याला घेता येईल, समजा 12चे असं घेतलं तर काय लिहितं, आता 12चे 5वे मूळ असं येणार इथं उत्तर. 12चे 5वे मूळ. ठीक आहे. आता समजा हे अशा पद्धतीनं संख्या दिलेली असेल तर ह्याचं वाचन अशा पद्धतीनं होईल.
आता एखादी समजा ही संख्या घेतली 1000 घेतली, इथं 1/17 घेतलं, ठीक आहे, तर इथे कसं येणार 1000चे 17वे मूळ. ठीक आहे, अशा पद्धतीनं समजलं. ठीक आहे, आपण पुढचा कन्सेप्ट पाहू. आपण या ठिकाणी थोडेसे 3.1 मधले प्रॉब्लेम घेतलेले ते पाहू, म्हणजे तुमच्या आणखीन लक्षात येईल. घातांक वापरून पुढील संख्या लिहा असं म्हटलंय त्यांनी. आता 13चे 5वे मूळ आपल्याला लिहायचे. 13चे 5वे मूळ कसं लिहिता येईल बघा, सांगा. 13 1/5. ठीक आहे, म्हणजे इथं कंस देऊन पुढं. त्यानंतर 256चे वर्गमूळ. 256चे वर्गमूळ कसं लिहिताल तुम्ही, 256 आणि त्याचे वर्गमूळ. ठीक आहे, त्यानंतर 30चे 7वे मूळ कसे लिहिताल, तर हे 30 ही संख्या आणि तिचे 7वे मूळ. ठीक आहे, इज दॅट क्लिअर. पहिला प्रश्न लक्षात आला. आता दुसरा पहा, खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. ठीक आहे, खालील घातांकित संख्या म्हणजे उलट दिले. वर शब्दांमध्ये दिलं तर अंकांमध्ये करायला सांगितलं होतं, आता अंकांमध्ये दिलंय शब्दामध्ये करायचंय. तर हे सांगा मला काय येईल. इथं 1/4 आहे या ठिकाणी, मग काय येईल 81चे 4थे मूळ. ठीक आहे, आता लिहित नाही इथं पण तुम्ही समजून घ्या. 81चे 4थे मूळ इथं काय येणार 49चे वर्गमूळ. बरोबर, इथे या ठिकाणी 49चे वर्गमूळ. दुसरे मूळ लिहित नाहीत. 2 आणि 3 आल्यानंतर घन लिहितो आपण किंवा घनमूळ लिहितो. ठीक आहे, आणि 2 आल्यानंतर वर्गमूळ लिहितो. आता इथं 512चे 19वे मूळ असं येणार. ठीक आहे, हा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आला असेल. आता पुढचा असाच कन्सेप्ट आहे, फक्त थोडासा वेगळा, तो आपण पाहूया. आपण आता पुढचा कन्सेप्ट पाहतोय. याच्यामध्ये पुढच्या कन्सेप्टमध्ये संख्या कितव्या मुळाचा कितवा घात आणि कितव्या घाताचे कितवे मूळ असं आपल्याला म्हणजे दोन्ही पाहायचं. आता इथं संख्या आहे 225 आणि तिच्या म्हणजे घातांकित स्थानी 3/2 दिलेलं आहे. आतापर्यंत कसं होतं की फक्त मुळाच्या ठिकाणी म्हणजे 1/2 असायचं, त्याच्यामुळे मुळाच्या ठिकाणी जे काही असायचं तर तेच आपण घ्यायचो. 1/5 होतं, 1/9 होतं, 1/7 होतं. पण आता मात्र वरचा जो घात आहे तो काय झालेला आहे, चेंज झालेला आहे. तर तोच आपल्याला बघायचं की त्याचं वाचन किंवा लेखन कसं केलं जाईल. तर पहा, संख्या कितव्या मुळाचा कितवा घात म्हणजे मूळ आधी बघायचं, छेदस्थांची संख्या बघायची या ठिकाणी, आणि इथं कितव्या घाताचे कितवे मूळ म्हणजे अंशस्थानाची संख्या आपल्याला इथं पाहायची आहे. आता त्याच्यासाठी इथं आपण सुरुवातीलाच हे केलेलं बघा, 225च्या 3/2 दुसरा घात दिलेला आहे इथं. तर आपण त्याचं आता लिखाण कसं 2 प्रकारे केलं जातं बघा. तर 225च्या वर्गमुळाचा घन, 225च्या वर्गमुळाचा मुळाकडून जर विचार केला तर वर्गमुळाचा घन. ठीक आहे, 225च्या वर्गमुळाचा घन. पण आता दुसऱ्या पद्धतीने लिहायचं असेल, जर घना वरच्या अंशस्थानाकडच्या संख्येकडून लिहायचं असेल तर कसं घ्यायचं बघा. तर कितव्या घाताचे कितवे मूळ म्हणजे घाताचे म्हणजे वरची संख्या, अंशस्थानची संख्या. तर 225च्या घनाचे म्हणजेच इथे या ठिकाणी समजा आपण ती संख्या घेतली 225च्या घनाचे वर्गमूळ म्हणजे घन तिसरा घात म्हणत नाही तिथं, घन मगाच सांगितलं मी तुम्हाला. 3 असल्यावर घन घनमूळ, 2 असल्यावर वर्ग किंवा वर्गमूळ. ठीक आहे, अशा पद्धतीनं ती घेतली जाते. आता पहा, आपण खालची संख्या कशी लिहिता येईल ती पाहूया. बघा 45 दिले आणि डोक्यावर 4/5 आहे. पण आधी सुरुवात कुठून आहे, मुळाकडून आहे. ठीक आहे, म्हणून काय लिहिता येईल तर बघा, आता 45च्या 5व्या. ठीक आहे, खालची संख्या बघायची आपल्याला 5व्या मुळाचा 4था घात. ठीक आहे, वरचा 45च्या 5व्या मुळाचा 4था घात. ठीक आहे, त्यानंतर पलीकडे कसं येईल सांगा बरं. आता कितव्या घाताचे कितवे मूळ आहे म्हणजे वरच्या संख्येकडनं सुरुवात करायची. बघा बरं, 45च्या किती 4थ्या घाताचे कितवे मूळ आहे, 5वे मूळ. ठीक आहे, खूप सोपं आहे. फक्त 2 पद्धतीनं लिहायची संख्यावरची जी घातांक आहे का नाही ती 2 पद्धतीनं लिहायचं आहे. आता शेवटचं तिसरं पहा, 21चा घनाचा 7वा मूळ आहे समजा. इथं या ठिकाणी कसं घेता येईल बघा, 21च्या
7व्या मुळाचा घन, 3 असल्यामुळं घन, ठीक आहे. आणि आता इकडं कसं घेता येईल बघा, 21च्या घनाचे 7वे मूळ. या अशा पद्धतीने खूप सोपं आहे का नाही. आता एखादी संख्या जर इथं समजा आपण घेतली बघा, आता एखादी मी संख्या इथं शब्दातून घेतोय, तर 72च्या 5व्या मुळाचा 9वा घात. कसं लिहिता येईल आपल्याला, संख्या तर किती घ्यावी लागेल आपल्याला, 72 ही घ्यावी लागेल, ठीक आहे. इथं डोक्यावर त्याच्या किती 5व्या मुळाचा 9वा घात, म्हणजेच घातस्थानी 9 येणार आणि मूळस्थानी किती येणार, 5 येणार, ठीक आहे. आता याच संख्येला इकडच्या ह्याच्यात बघायचं म्हटलं तर कितव्या घाताचे कितवे मूळ, तर 72च्या 9व्या घाताचे आहे का नाही 5वे मूळ असं येणार. खूप सोपं आहे. फक्त किंमत तीच राहणार आहे. फक्त घाताकडून म्हणायचं असेल तर कसं म्हणायचं आणि मुळाकडून म्हणायचं असेल तर कसं म्हणायचं हे आपण पाहिलं. आता पुढचा आपण कन्सेप्ट नक्कीच तुम्हाला समजला असेल. आणि आता आपण पुढचा कन्सेप्ट पाहू, घन आणि घनमूळच्या किमती मिळवणं, म्हणजे त्या संख्याचा घन काढणं आणि त्याचं घनमूळ काढणं. उदाहरण घेतो. आता किमती काढायच्या, हा शेवटचा कन्सेप्ट आहे. आणि हा एकदा समजला की घातांक व घनमूळ हे प्रकरण आपलं पूर्णपणे लक्षात आलं. पाहूया बाळांनो, 17चा घन करा. आता हे सोडवताना कसं करायचं आहे आपल्याला, सोडवायचं आहे. तर या ठिकाणी हे 17चा घन म्हणजेच 17चा घन म्हणजेच काय, 17 गुणवले 17 गुणवले 17 असं 3 वेळा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तर 17चा वर्ग येतो 289 गुणवले 17 म्हणजेच आता या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल, 17चा जे घन आहे तर तो आपल्याला या ठिकाणी मिळवावा लागेल. 17 9 153, 3 15 राहिले, 17 8 136 आणि 15 151, पुन्हा परत 15 राहिले, 17 2 34 आणि 15 34 आणि 15 44 आणि 5 49, तर 4913 हे आपल्या या ठिकाणी उत्तर येईल. तर ऋण 6चा घन करा असं दिलेलं आहे. आता ऋण 6, ठीक आहे, या ठिकाणी घेऊ आपण ऋण 6चा घन म्हणजेच काय, ऋण 6 गुणाकारात ऋण 6 गुणाकारात ऋण 6, ठीक आहे. तर आता इथं लक्षात घ्या बाळांनो, ऋण 6 गुणवले ऋण 6 याचं काय येणार, 36 येणार, धन 36 येणार पॉझिटिव्ह मध्ये. कारण ऋण ऋण काय होतं, गुणाकाराच्या क्रिया असताना धन होतं, ऋण आणि धन ऋण होतं, म्हणजे त्याचं येणारं उत्तर. त्या ठिकाणी हे कसं प्लसचे 36 येणार, कारण या दोघांचा गुणाकार झालेला आहे. पण पुढं गुणाकारात पुन्हा ऋण 6 येणार, म्हणून या ठिकाणी किती येणार, तर हे 216 येईल. 36 गुणवले 6 आणि एक संख्या धन आणि एक संख्या ऋण मध्ये असताना, गुणाकाराची क्रिया असताना येणारं उत्तर कशात येणार, ऋण मध्ये येणार, ठीक आहे. म्हणजे इथं ऋण 216. चला आता पुढचं गणित सोडूया. या ठिकाणी अपूर्णांक दिलाय ऋण 2/5, तर या दोघांचाही घन आपल्याला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. तर दोघांनाही 3 वेळा आपल्याला काय करायला लागेल, गुणाकारात मांडायला लागेल. ठीक आहे. तर इथं 2चा घन किती येतो, यावरचा 2चा घन 8 येतो आणि 5चा घन 125 येतो. मायनस साईन असणार आहे याला, घनामध्ये मायनस साईन राहतच, कारण इथं आपण पाहिलंय 2 ऋणसंख्याचा गुणाकार झाल्यावर धनसंख्या मिळते, पण धनसंख्या आणि ऋणसंख्या यांचा ज्या वेळेला गुणाकार होतो त्यावेळेला मात्र ऋणसंख्या आपल्याला उत्तर म्हणून मिळणार आहे. मग संख्या मोठी असो किंवा लहान असो, ऋण आलाय म्हटल्यावर त्या ठिकाणी काय असणार, उत्तर ऋणमध्येच लिहावं लागणार गुणाकाराच्या नियमानुसार. आता पुढचा, आता इथे 1.2चा घन करा, ठीक आहे. तर 1.2 आता या ठिकाणी आपण घेऊ 1.2चा घन करा. तर मग 1.2चा घन करा म्हणजेच हे काय करावं लागेल, 1.2 गुणाकारात 1.2 गुणाकारात 1.2. तर 1.2 म्हणजेच 12, ठीक आहे. तर आपण इथं 12चं जरी घेतलं, 12 गुणवले 12 गुणवले 12,
तरी 12चा घन येतो 1728 येतो. ठीक आहे. तर मग 1728 आला तर मग दशांश अपूर्णांकाच्या नियमानुसार, ठीक आहे, किती स्थळांनी दशांश पहा, दशांशानंतर किती स्थळ आहेत, 1 2 आणि 3. तर मग या बाजूनं आपल्याला काय करायचं आहे, ते दशांश स्थळ द्यायचे 1 2 3 म्हणजेच 1.728. ठीक आहे. गुणाकारात जर दशांश अपूर्णांकाचा वापर होत असेल तर आधी साधा गुणाकार करायचा आणि किती स्थळांनी दशांश आहे ते मोजून काउंट करून आपलं युनिट प्लेस 10 प्लेस या बाजूनं काय करायचं, ते स्थळ मोजत त्या ठिकाणी काय करायचं, त्याला देऊन द्यायचं त्या संख्येच्या मध्ये. इथे किती होते, इथे या ठिकाणी 1, इथे या ठिकाणी 2, इथे या ठिकाणी 3, म्हणून या ठिकाणी 3 म्हणजे पॉईंट नंतर 3 स्थळ आपण ठेवलेली आहेत. तर हा झाला याचा घन. आता शेवटचं 0.02चा घन करा. तर 0.02चा घन म्हणजे त्याला किती वेळा गुणाकारात घ्यावा लागेल, तर 0.02 गुणाकारात 0.02 गुणाकारात 0.02. ठीक आहे. तर आता याला हा हे 2च आहे बरोबर, 2चा घन किती येतो 8 बरोबर. तर आता किती स्थळ आहे तिथं पॉईंट नंतर बघा, इथं हे 2 हे 2 आणि ही 2 किती झाली, एकूण 6 झाली. तर इथं 6 स्थळं आली पाहिजेत पॉईंटच्या नंतर. एक तर लिहिलं ऑलरेडी आपण 2चा घन, इथं 1 2 3 4 5. ठीक आहे. आणि इकडं दशांश म्हणजे ही 5 शून्य आणि ही 8 संख्या, असं मिळून आपल्या या ठिकाणी उत्तर मिळालं. तुम्ही देखील म्हणजे डायरेक्ट गुणाकार करून देखील हे उत्तर आपण काय करू शकतो, मिळवू शकतो. पण ही सोपी ट्रिक आहे आणि या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, हे मिळवलेलं आहे. ठीक आहे. आता हे झालं घन करणं. आता आपण पाहूया घनमूळ करणं, जो शेवटचा आपला कन्सेप्ट असेल. घनमूळ काढणे हा या प्रकरणातला शेवटचा आपला कन्सेप्ट आहे. तर 216चे घनमूळ काढताना आपल्याला माहित आहे 216चं घनमूळ काय असेल. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण उभ्या मांडणीमध्ये 216चं काय करणार तर घनमूळ काढणार आहेत. आडव्या मांडणीमध्ये देखील मुळावय पद्धतीनेच आपण काय करू शकतो, याचं घनमूळ काढतो. मसावी लसावीमध्ये ही पद्धत काय केली जाते, वापरली जाते. सुरुवातीला या संख्येला 2ने भाग जातोय बघा, बे 1 बे, ही 0 आणि बे 8 16. ठीक आहे. पुढं बे 5 10, बे 4 8, तसंच बे 2 4, बे 7 14. आता 2ने भाग जात नाही. त्याच्या पुढची मूळ संख्या कोण आहे, 3. 3 भाग देऊ, 3 9 27, 3 त्रिक 9, 3 1 3. आता ह्या 3चे गट आले बघा इथं. ठीक आहे. तर ह्याच्यामधला एक कॉमन घ्यायचा आहे. सुरुवातीला याच्यातलं एक कॉमन आणि 2 मधला एक कॉमन आणि 3 मधला एक कॉमन, तर बे त्रिक 6. म्हणजेच वर्गमुळात घनमुळात 216चे काय येतं उत्तर 6. ठीक आहे. आता पुढं आता 1331 या संख्येचं बघा आपल्याला काढायचे. तर घनमुळात 1331 बरोबर किती, तर आता आपल्याला पाहावं लागेल सुरुवातीला 1331ला कुठल्या मूळ संख्येने सुरुवातीला भाग जातो. ठीक आहे. आता 2 भाग द्यायचा आहे आपल्याला. 2 भाग जातो का पहा. 2ची कसोटी काय सांगते की समसंख्यांना 2ने भाग जातो. तर ही संख्या समसंख्या नाही, त्यामुळं 2ने ह्याला भाग जाणार नाही. 3ची कसोटी काय सांगते, तर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल, अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. आता इथं ह्यांची जर बेरीज केली, 3 आणि 1 आणि 3 4, 4 आणि 3 7 आणि 1 8, नाही जात भाग 3. मग 4 बघू. 4ची कसोटी काय सांगते की दिलेल्या संख्येतील 4ची काही घ्यायची गरज नाही आपल्याला, कारण मूळ संख्येने आपल्याला भाग द्यायचा आहे. पुढं 5ची कसोटी काय सांगते, तर 5च्या कसोटीनं जर एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तरच त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. इथं 0 आणि 5 नाही आहे, तर त्याच्यामुळं याला भाग जाणार नाही. 5च्या कसोटीनं 5 किंवा 0 असायला पाहिजे एकक स्थानचा अंक, इथं नाही आहे. त्यानंतर पुढची संख्या 7 आहे. 7नं जर याला भाग दिला, आपण बघू या ठिकाणी 7नं जर भाग दिला, 7ने भाग दिला, 7 1 7 किती राहतात, 6 राहतात, 63 होतात. 7 9 63, 1 शिल्लक राहिला. म्हणजे याचा अर्थ 7 या मूळ संख्येनं पण भाग जात नाही. आता 7 नंतरची पुढची मूळ संख्या कोणती आहे, 11. तर 11ने भाग जातो का बघू आपण या ठिकाणी. तर 11 1 11, 2 राहिले 23 झाली. 11 2 22,
पुन्हा परत 23 मधनं 22 गेले, 1 राहिला, 11 झाले, 11 1 11. यस, 11ने याला भाग जातो, म्हणून इथं 11नं भाग द्यायचा आहे. तर इथं 11 1 11, 2 राहिले 23 झाले, 11 2 22, 1 राहिला 11 झाली, 11 1 11. 121 तर 11चा वर्ग आहे. मग इथं परत 11नं भाग देऊ, 11 1 11, 11 1 11, परत 11 1 11. म्हणजे इथं 3 आले. तर याचाच अर्थ घनमुळात 1331 ची किंमत किती येते? 11. आता हे मायनस आहेत म्हणून या ठिकाणी -11 शेवटी येणार. ठीक आहे. पुढं आता तिसरं गणित पाहूया. घनमुळात 0.125 ही संख्या दिलेली. आता आपण याला कशा पद्धतीने सोडवू शकतो पहा. तर या संख्येलाच लिहिताना आपण असं लिहू शकतो, घनमुळात 125 छेदस्थानी 1000. 1000 का? तर ज्या वेळेला 1000नं भाग दिला तर ही संख्या मिळते आपल्याला. ठीक आहे. पॉईंट नंतर 3 स्थळ आहेत, म्हणजेच ही संख्या आपण कशी लिहू शकतो? समजा एखादी संख्या अशी असेल 0.25, तर ह्याला लिहिताना आपण असं पण लिहू शकतो 25/100. ठीक आहे. किंवा एखादी संख्या समजा अशी असेल की 0.4 असेल, तर आपण याला लिहिताना 4/10 अशी पण लिहू शकतो. दोन्ही किमती समान आहेत आणि अशी का लिहायची? तर आपल्याला उत्तर त्याचं मिळवायचे त्याच्यासाठी. आता इथं आपण एक नियम वापरू शकतो. या ठिकाणी काय येणार बघा, घनमुळात हे 25 म्हणजेच किती येतं? 5चा घन छेदस्थानी 1000 म्हणजेच किती येतो? 10चा घन. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही घन मिळतात आपल्याला इथं, म्हणजेच या ठिकाणी काय येणार? 5/10 म्हणजेच 10नं जायला भाग दिला तर किती येतं? 0.5 हे येतं. म्हणजेच घनमुळात 0.125 याचं उत्तर काय घेता येतं आपल्याला? 0.5 असं घेता येईल. ठीक आहे. इथं हा घातांकाचा नियम वापरलेला a/b हा जो आहे बघा, कोणता? a/b चा m-वा घात म्हणजेच a चा m-वा घात छेद b चा m-वा घात, हा नियम या ठिकाणी वापरलेला आहे. ठीक आहे बाळांनो, आपण बराच म्हणजे पूर्ण एकत्र कन्सेप्ट घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. सगळं तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. जरी तुम्हाला एखादा प्रॉब्लेम समजला नाही, लक्षात आला नाही, तर तुम्ही काय करू शकताय? कमेंटमध्ये लिहू शकताय. जास्तीत जास्त तो तुम्हाला समजावा त्यासाठी मी प्रयत्नशील राहील. धन्यवाद.